जय जय रामकृष्ण हरी. संत सोपन काका महाराज की जय. मार्गशीर्ष शुक्ल कृष्ण पक्षातील आजची सप्तदशी आहे आणि त्यानिमित्ताने एक सप्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्रयोदशीला सोपन काकांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने आपण या सोपन काकांच्या संजीवन समाधी सोहळा असणाऱ्या सासोड भूमीत त्यांच्या मंदिरात आलेलो आहे आणि मागच्या वेळेस देखील आपण या काकांची मुलाखत घेतली होती. त्यांनी सविस्तर अशी मंदिराची माहिती सांगितली होती आपल्याला. तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या संजीवन समाधी सोहळा कशा पद्धतीने साजरा होतो आणि त्या मागं नियोजन कशा पद्धतीचं असतं. महाराज नाव सांगा. रामकृष्ण हरी. माझं नाव श्रीकांत गोसावी, श्रीकांत चिंतामणी गोसावी. या देवस्थानचा सोपान महाराजांनी समाधी घेतल्यानंतर या देवस्थानचे संपूर्ण वहिवाट आणि या देवस्थानचा कारभार आणि सगळी व्यवस्था करण्याचा मान गेली जवळ 550-600पेक्षाही जास्त वर्ष आमच्या घराण्याला लाभलेला आहे. आज मार्गशीर्ष वद्य एकादशी आहे. याला निर्जला एकादशी असंही म्हटलं जातं. या एकादशीला बरेच भक्तगण संपूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण भारतातून इथं येत असतात. कारण मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सोपान देवांनी समाधी घेतली तो दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हेही माहिती आहे की कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी सोहळा मागच्या महिन्यामध्ये झाला आणि आज बरोबर महिन्यानंतर म्हणजे उद्या परवाच्या दिवशी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सोपान देवांचा समाधी सोहळा आहे. या समाधी सोहळ्याला साधारणतः 730 वर्ष होत आली. म्हणजे अगदी नेमकेपणाने सांगायचं झालं तर 728 वर्ष झाली असा हा समाधी सोहळा आहे. त्या काळामध्ये ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्याच्यानंतर महिन्याभरात ती सगळी मंडळी इकडे सासवडला आली. निवृत्तीनंतर सोपान मुक्ताबाई ह्या चारी भावंडांनी त्यांची संजीवन समाधी जी घेतली त्याच्यासाठी त्यांनी एक शंकराचं स्वयंभू स्थान प्रत्येक ठिकाणी आहे याची आधी खात्री करून घेतली आणि ते ठिकाण त्यांनी संजीवन समाधीसाठी निवडलं. तसंच जसं त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांनी समाधी घेतली तिथे त्र्यंबकेश्वर हे तर ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे. तसंच आपल्याकडे सोपानदेवांच्या इथे सुद्धा सोपानदेव समाधी मंदिराच्या बरोबर पुढच्या भागात आपण पायऱ्या चढून आल्यानंतर नागेश्वर मंदिर आहे, ते सुद्धा शंकराचं स्वयंभू स्थान आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला इथे सोपान महाराजांनी समाधीचं हे ठिकाण निवडलं. आणि त्यावेळी सुद्धा नामदेव महाराजांनी जी काही संपूर्ण सोपान महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं प्रत्यक्ष वर्णन करण्याचे जे अभंग आहेत ते अभंग रचलेले आहेत. सोपानदेवांच्या सुद्धा समाधीचा संपूर्ण वर्णन करणारं अभंग रचना नामदेव महाराजांनी केलेली आहे. त्याच्यावरनं आपल्याला कल्पना येते. म्हणजे ते नामदेव महाराजांचे ते अभंग आपण वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्याला तो संपूर्ण जो समाधी ज्यावेळी सोहळा संपन्न झाला ज्या दिवशी ते सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहील अशा परिस्थितीत त्यांनी ते सगळं वर्णन केलेलं आहे. आणि बरोबर त्याचा आधार घेऊन त्याचं वर्णन करणारं संपूर्ण कीर्तन आपल्याकडे मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सकाळी इथे मंदिरामध्ये होत असतं. प्रदीर्घ कीर्तन असतं. 2.5-2.5 तासाचं तो कीर्तन असतं आणि ह्या कीर्तनासाठी संपूर्ण मंदिर गच्च भरलेलं असतं. इतके भाविक आलेले असतात आणि दरवर्षी सगळ्या भाविकांना याची उत्सुकता असते की आपल्याला ते कीर्तन ऐकायचं. पूर्वी हे कीर्तन माझे काका म्हणजे दत्तोबा गोसावी म्हणतात, आता ते नाही आहेत पण ते अनेक वर्ष हे कीर्तन करत असत. आता अलीकडे अनेक वर्ष हे कीर्तन आपले नामदास महाराज करतात. केशव महाराज नामदास पंढरपूरचे आहेत, त्यांच्याकडनं हे कीर्तन होतं. संपूर्ण मंदिर परिसर गच्च भरलेलं असतं आणि त्या मंदिर परिसरामध्ये या समाधी वर्णनाचं पूर्ण कीर्तन ते करत असतात. आणि त्या कीर्तनाला आपण बसलो, संपूर्ण कीर्तन ते ऐकलं की तो संपूर्ण प्रत्यक्ष संजीवन समाधी ज्यावेळी सोपान महाराजांनी घेतली तो सगळा नामदेव महाराजांच्या सगळ्या अभंगांचा आधार घेऊन ते आपल्याला सांगतात. त्यावेळी तो संपूर्ण संजीवन समाधी सोहळा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. आता हा तुम्हाला म्हटलं तसं साधारणतः 730वा समाधीचा हे आहे सोहळा आहे, वर्ष आहे. आता दरवर्षी ज्या निमित्ताने काय आपल्याकडे होतं तर मार्गशीर्ष वद्य अष्टमीपासून आपल्याकडे उत्सवाला प्रारंभ होतो आणि त्याची सांगता अमावस्येला होते. सुरुवातीपासून म्हणजे अष्टमीपासून मार्गशीर्ष वद्य अष्टमीपासून रोज कीर्तन असतात, भजन असतात
वेगळी वेगळी भजनी मंडळं येतात, त्यांचे वर्षानुवर्षांचे मान आहेत. असं दिवसभर अष्टमीपासून कार्यक्रम सुरू होतो. आज एकादशीला सुद्धा आता भजन कीर्तन हे सगळे परिपाठाप्रमाणे होतातच. एकादशी दिवशी ज्यावेळी पहाटे सुरुवात होते दिवसाची विधींना, ते म्हणजे पहाटे काकडा झाला की नंतर मग पवमानाचा अभिषेक होतो. साधारण याला अभिषेकाला साधारण 1.5-2 तास लागतात. आणि तो झाल्यानंतर आपली जे परंपरागत ज्या पद्धतीने सोपान महाराजांची संपूर्ण पंचामृताने पूजा केली जाते, संपूर्ण नेहमीप्रमाणे पूजा आरती हे सगळे विधी झाल्यानंतर आता तुम्ही पाहताच आहात की भजनाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर कीर्तनही होतं. हे सगळी परिपाठ आता संपूर्ण महाराष्ट्रातनं देवाच्या दर्शनाला भक्तांची बरीच गर्दी होईल. आणि दिवसभर इथं दर्शन चालू असतात भाविकांची संध्याकाळपर्यंत. आणि रात्रीसुद्धा नेहमीप्रमाणे परंपरेप्रमाणे एकादशीचे सगळे विधी पूर्ण होतात. त्याच्यानंतर उद्या द्वादशी आहे, परवा त्रयोदशी संजीवन समाधीचा दिवस आहे. समाधीचा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी चतुर्दशी दिवशी काल्याचे कीर्तन असतं. इथे काला होतो. हे मोठं जे चिंचेचं झाड आहे, त्या चिंचेच्या झाडाला वरनं एक मोठी दहीहंडी बांधली जाते. काल्याचं कीर्तन पूर्ण झाल्यानंतर ती आमचे गोपाळ महाराज जे आहेत मुख्य देवस्थानचे ट्रस्टी, त्यांच्या हस्ते ती दहीहंडी फोडली जाते. आणि संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून ती दिंडी मागे भागीरथीपर्यंत जाते. भागीरथीचं जे कुंड आहे त्या कुंडामध्ये जाते. त्या कुंडापाशी त्याची सांगता होते. नंतर सगळे मंडपामध्ये येतात. आणि ब्रह्मरस काढा म्हणतात तो, त्या काढ्याचं कीर्तन होतं नंतर रात्री. आणि ते कीर्तन झाल्यानंतर तो ब्रह्मरस काढा सगळ्या उपस्थित भाविकांना दिला जातो. आणि अशा पद्धतीने संजीवन समाधीच्या सोहळ्याची सांगता होते. आणि आता आज एकादशी आहे. तर आज एकादशीचं महत्त्वाचं हे असतं की दुपारी 4 वाजता नगर प्रदक्षिणाला निघतात सोपान महाराजांच्या पादुका. संपूर्ण नगर प्रदक्षिणा होते सालावादप्रमाणे. इथनं आम्ही नगर प्रदक्षिणा करून भैरव मंदिर जे आहे ग्रामदैवत आहे त्या भैरव मंदिरापर्यंत जातो. तिथे थोडा विसावा होतो आणि तिथं विसावा झाल्यानंतर परत पादुका मंदिरामध्ये येतात. हा साधारणतः 1.5 ते 2 तासाचा नगर प्रदक्षिणेचा कार्यक्रम आज दर एकादशीला, म्हणजे दर मार्गशीर्ष वद्य एकादशीला हा कार्यक्रम असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हा समाधी सोहळा झाल्यानंतर प्रक्षाळ पूजा जी केली जाते, त्या प्रक्षाळ पूजेच्या वेळी आता काय होतं, 8-10 दिवसांचा बराच भाविकांचा इथं राबता झालेला असतो. त्याच्यामुळे मंदिराची स्वच्छता करण्याच्या दृष्टीने त्यावेळी प्रक्षाळ पूजा होते. संपूर्ण मंदिर स्वच्छ धुवून काढलं जातं. आणि सोपान महाराजांना सुद्धा समाधीला गरम पाण्याने स्नान घालण्याचा मान हा कोणालाही, प्रत्येकाला, येणाऱ्या प्रत्येक भाविकाला इथं समाधीला गरम पाणी घालता येतं त्या दिवशी. आणि त्यांनी आपापली भक्तिभाव त्या निमित्ताने व्यक्त करावा असं एक असतं. आणि त्यालाही खूप गर्दी होते. भाविकांचा फार मोठा प्रतिसाद मिळतो. अशा पद्धतीने आपल्या या समाधी सोहळ्याची सांगता केली जाते. बरं, आता त्या संजीवन समाधी सोहळ्याला कोणकोणते संत उपस्थित होते आणि आत्ता येणाऱ्या दिंड्या ज्या आहेत त्यापैकी मोठमोठ्या संतांच्या पालख्या कुठल्या असतात? सगळ्या संतांच्याच इथे पालखी आहेत. आता मध्यंतरी यांची नामदेव महाराजांची पण पालखी येऊन गेली, पांडुरंगाची पण येऊन गेली. आज ही पंढरपूरहून निघाल्यानंतरच्या. आणि आज आपल्या ज्या सोपान महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबरचे ज्या दिंड्या असतात त्यातले सुद्धा बरेच मानकऱ्यांच्या दिंड्या इथे येत असतात आणि त्यांचा संपूर्ण हा कार्यक्रम होतो. बरं, अन्नदानाविषयी आता या सप्त्यानिमित्त काय काय आयोजन? बऱ्याच भाविकांना अन्नदान दिलं जातं. येणाऱ्या सगळ्याच लोकांना गावकऱ्यांमधनं ठरले जे मानकरी असतात त्यांच्याकडे दरवर्षी त्यात वाढत होत असते. दशमीपासून हे अन्नदानाला सुरुवात होते. म्हणजे अष्टमीपासून जेव्हा आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते, समाधी सोहळ्याचा उत्सव सुरू होतो, अष्टमीपासूनच गावकऱ्यांकडनं ठरलेले जे लोक आहेत त्यांच्याकडनं अन्नदानाची दररोज इथं अन्नदानाची व्यवस्था असते. आणि एकादशीला सुद्धा 3 गावकऱ्यांचे 3 वेळा इथं अन्नदान केलं जातं. सकाळी खिचडी दिली जाते, भगर आमटी वगैरे उपासाचे पदार्थ हे दिले जातात. संध्याकाळपर्यंत अन्नदान सतत चालू असतं, 12 त्रयोदशीपर्यंत. अच्छा, बरं, आता हे मंदिराच्या शेजारी एक जुनं असं झाड आहे आणि त्या चिंचेच्या पारंब्या खालून महाराज समाधीला गेले असं वर्णन ते उल्लेख केलेला आहे त्या निमित्तानं. हा गणेश वृक्ष जो आहे, आता आपण याला गणेश वृक्ष असं म्हणतो, हा खूप सोपान महाराजांनी समाधी घेतली तेव्हापासूनचा हा वृक्ष आहे अशी त्याची माहिती सांगतात. आणि मी मागं तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे हे चिंचेचं झाड एक अलौकिक आहे, एक थोडंसं अद्भुत अशा पद्धतीने आहे की याची जी डोली आहे खालची, तो बुंदा त्याचा आहे तो आत्मा पोकळ आहे.
म्हणजे त्या इकडनं जाऊन तिकडनं त्या ह्याच्यातनं बाहेर पडता येते, एका बाजूने जाऊन तिकडनं बाहेर पडता येतं. असं चिंच झाड किंवा अशी चिंचेची डोली तुम्हाला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. आणि पूर्वीपासून जे आजपर्यंत सांगत आलेले आहे त्याप्रमाणे जी माहिती दिली जाते त्याप्रमाणे असं आहे की हे चिंचेचं झाड आहे, त्याच्या पुढच्या बाजूला जी आपण एक वास्तू बसवलेली आहे ते ठिकाण आहे. तिथनं सोपान महाराज समाधीला त्यांनी प्रवेश केला आणि तिथनं जे चिंचेच्या झाडापासून जे एक भुयार जे तयार केलेलं होतं, आता जिथं प्रत्यक्ष समाधी आहे तिथपर्यंत जाण्यासाठी ते भुयार केलेलं होतं आणि सोपान महाराजांनी त्या तिथून चिंचेच्या झाडापासून समाधीला जाण्यासाठी प्रवेश केला आणि इथं ते समाधीस्थ झाले, अशी एक माहिती उपलब्ध आहे. बरं, भाविकांना कशा पद्धतीचं आव्हान करा आणि एक ग्रंथ आपण संस्थान कमिटीतर्फे बनवला आहे का खाली सोपान महाराजांचा गाथा? सोपान देवाने जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचं निरूपण भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून केलं तसं सोपान महाराजांनी सुद्धा भगवद्गीता समश्लोकी तिचं हे केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. त्याला सोपानदेवी ग्रंथ म्हणतात. जसं ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं ते ज्ञानेश्वरी आहे तसं सोपानदेवाने लिहिलेली ती सोपानदेवी आहे. हा सोपानदेवी ग्रंथसुद्धा देवस्थाननी इथे ह्याच्यामध्ये अत्यंत अल्प किमतीमध्ये देवस्थाननी उपलब्ध करून दिलेला आहे. या सोपानदेवी ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की तो समश्लोकी आहे. म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये विनोबांनी जशी गीताई केलेली होती, भगवद्गीतेची गीताई विनोबांनी केलेली होती समश्लोकी, त्याप्रमाणेच सोपान महाराजांनी म्हणजे त्याप्रमाणे विनोबांनी केली. जुन्या काळामध्ये सोपान महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे ते समश्लोकी भगवद्गीतेचं हे केलेलं आहे. आणि आपल्याकडे इथं आत प्रवेश केल्यानंतर आपल्याकडे नागेश्वर मंदिर आहे. त्या नागेश्वर मंदिराच्या आतमध्ये संपूर्ण गाभाऱ्यामध्ये सोपानदेवी ग्रंथ हा भिंतीवर लावलेला आहे, म्हणजे भाविकांना तो वाचता येऊ शकतो. याचबरोबर सोपान महाराजांचं चरित्र आहे. त्याच्यानंतर कोणी भक्तांनी जे सोपान महाराजांचं चरित्र काव्यबद्ध केलेलं आहे ते पण पुस्तक आहे. या सगळ्या पुस्तकांची इथं देवस्थानने उपलब्धी करून दिलेली आहे. बरं, करामाईचं आणि सोपान देवाचं काय त्या वेळेस नातं म्हणजे कशा पद्धतीचं सांगतो? हे आता कसं आहे, देवळाला लागूनची जी नदी आहे ही चांबळी नदी आहे आणि चांबळी नदीच्या टोकात थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहाल तिथं संगमेश्वराचं मंदिर आहे आणि त्या संगमेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूने करामाई वाहत येते आणि करा आणि चांबळी या दोन्ही नद्यां 200-300 मीटर अंतरावरतीच इथून संगमेश्वराचं तुम्हाला मंदिर दिसतं. त्या संगमेश्वर मंदिरापाशी दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे. उजवीकडनं ती करा नदी येते आणि इकडनं ही चांबळी नदी जाते. आणि हे सोपान महाराजांनी जे समाधीसाठी संजीवन समाधीसाठी ही जागा जी निवडली ती निवडण्याचा हाच उद्देश होता की एक नदीच्या काठावर ते स्थान असावं आणि शंकराचं स्वयंभू स्थान असावं. या दोन्हीचं इथे उपलब्धी असल्यामुळे योग्य असल्यामुळे इथे समाधीचं ठिकाण निवडलं गेलं. आणि त्याच निमित्ताने मागच्या वर्षी तुम्ही जो उल्लेख केला होता की येणाऱ्या लांबच्या भाविकांसाठी एक भक्त निवास किंवा वारकरी शिक्षण संस्था, ते काम कुठपर्यंत आलेलं? आता देवस्थानतर्फे भक्त निवास आणि एक वारकरी शिक्षण संस्था ह्याचं जे आहे, आता थोडंसं तुम्ही उजवीकडे जर कॅमेरा फिरवलात तर तुम्हाला इथे एक इमारत, ही इकडची ही इमारत दिसेल. ही इमारत आहे ही इथे वारकरी शिक्षण संस्था किंवा वेदपाठशाला देवस्थानातर्फे सुरू करायची अशी एक कल्पना आहे. त्यासाठी वास्तू तयार आहे आणि आता त्यातला वेदपाठशाला आणि ह्या गोष्टींच्या बद्दल आता चर्चा चालू आहे आणि नजीकच्या काळामध्ये त्याला मूर्त स्वरूप आलेलं असेल. भक्त निवासाच्या बाबतीत सुद्धा शासनाने काही निधी आता उपलब्ध करून द्यायचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे आपण जे मंदिरामध्ये दर्शनी भागात आपण जिथं प्रवेश करतो तिथे डाव्या बाजूला जी जागा आहे त्या जागेमध्ये भक्त निवासाची मोठी इमारत नजीकच्या काळामध्ये उभी राहिलेली सर्वांना दिसेल. धन्यवाद. थँक्यू.